काँग्रेस ही सध्याच्या घडीला 14 जागांवर आघाडीवर आहे। भाजपचा आकडा आता वाढलेला आहे। भाजपचा आकडा हा 11 पर्यंत पोहोचलेला आहे। तर पीडीपी 1 आणि इतर 3 असा हा आकडा झालेला आहे। 28-29 जागांचा कल आपण पाहतोय खरं तर जम्मू काश्मीर संदर्भातला। तर हरियाणामध्ये 64 जागांचा कल समोर आलाय। काँग्रेस 38, भाजप 22 अशा प्रकारचा कल समोर आलेला आहे। बातमी आपण पाहतोय जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभेचे निकाल हे आपण लाईव्ह पुढारी न्यूजवर पाहतोय। सर्वात अचूक आणि सर्वात वेगवान निकाल आपण पाहतोय। आतापर्यंत काही कल समोर आलेले आहेत, काही जागांवरचे कल हे समोर आलेले आहेत। सध्या तरी काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसनं मोठी मुसंडी ही पहिले कल समोर आले, त्या पहिल्या कलांमध्ये खरं तर काँग्रेसची मोठी मुसंडी पाहायला मिळाली। हरियाणामध्ये 38 जागांवर काँग्रेस हे आघाडीवर आहे। हरियाणात कलांनुसार काँग्रेसची आघाडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 22 जागांवर हरियाणामध्ये आघाडीवर आहे। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा काहीशी तशीच परिस्थिती आहे। जम्मू काश्मीरमध्ये खरं तर आता नवे कल जे समोर येत आहेत त्यानुसार भाजपचा आकडा काहीसा वाढलेला पाहायला मिळतोय। हरियाणामध्ये भाजप 25 जागांवर सध्या आघाडीवर आहे, मात्र काँग्रेस ही 38 जागांवर आघाडीवर असल्यामुळे काँग्रेसचं पारडं हे आत्ताही जड असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय। आपण लाईव्ह निकाल पाहतोय, सर्वात वेगवान सर्वात अचूक निकाल पुढारी न्यूजवर। मी पुन्हा एकदा आता आपले वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सरांकडे जातो, मात्र त्यापूर्वी आपण पुन्हा एकदा हे आकडे जे आहेत आकडेवारी पाहून घेऊया। हरियाणाचा मतसंग्राम, हरियाणाचा निकाल नेमका कल नेमका काय सांगतोय, तर काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे। आणि यानंतर मी आता भोईटे सरांकडे जातो। भोईटे सर, आता निकाल म्हणजे कल जो आहे तो आणखी पुढे जातोय। जम्मू काश्मीरमध्ये सुरुवातीला जी परिस्थिती होती त्यापेक्षा काहीशी बदलली आहे। भाजपचा आकडा आता वाढलेला आहे, काँग्रेस 14 तर भाजप 11 जागांवर। काय चित्र स्पष्ट होईल भविष्यामध्ये, येत्या काही तासांमध्ये काय चित्र दिसेल, काय अंदाज लावता येईल या सगळ्या संदर्भात? विक्रांत, एक लक्षात ठेवलं पाहिजे, एक्झिट पोल एक्झॅक्ट ठरतात की नाही या विषयावर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अनेकदा ते ठरताना दिसतात, ठरताना दिसत नाही। हरियाणाचा विचार केला तर एक्झिट पोल एक्झॅक्ट ठरताना दिसतात आहे, तर दुसरीकडे जम्मू काश्मीरचा विचार केला तर सध्याचे आकडे हे अटीतटीचे, खूपच अटीतटीची लढाई दाखवत आहेत। अर्थात जे सुरुवातीलाच मी बोललो, हे जे कल येतात आहे हे खूपच प्राथमिक आहेत। हे पोस्टल बॅलेटचे कौल असतील, टपाली मतांचे कौल असतील, त्या पुढचा जो टप्पा सुरू होईल प्रत्यक्षात ईव्हीएम मतदान यंत्रांमधील मतांची जेव्हा मतमोजणी सुरू होईल त्यानंतर आपल्याला नेमकं काय घडतंय, कुठं शिकारा काश्मीरमधील जम्मू काश्मीरच्या दल सरोवरातील शिकारा कोणती दिशा घेतोय, कोणत्या किनाऱ्याला लागतोय, सत्ता कुणाला देतोय हे आपल्याला दिसेल। तसंच हरियाणामध्ये पाहिलं आपण तर किसान त्यांचं ट्रॅक्टर हे सत्तेची दिशा कुणाला दाखवत आहे तेही आपल्याला स्पष्ट होताना दिसेल। सध्या प्राथमिक कल पाहिले तर आत्ताच हरियाणाचं जर आपण पाहिलं तर एक्झिट पोल तिथे एक्झॅक्ट ठरताना दिसतोय। काश्मीरमध्ये आता मात्र सध्या 14 काँग्रेस आणि 11 भाजपा, म्हणजे अटीतटीची लढाई आहे। अगदी कोणाला केकवॉक तिथे दिसत नाहीये। तिकडे एक महत्त्वाचा मुद्दा आहे जम्मू काश्मीरच्या बाबतीत, ज्याच्यावर विरोधक गेले 2 दिवस तुटून पडलेले आहेत, तो आहे जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण जागा 95, त्यापैकी 90 जागांसाठी निवडणूक झाली, त्यापैकी 5 जागा सभागृहातल्या हे नायब राज्यपाल नियुक्त करणार आहेत। आता लक्षात घ्या, अटीतटीच्या लढाईत 5चा आकडा सुद्धा खूप मोठा मॅजिक फिगर कोण गाठू शकेल ते ठरू शकेल। त्यामुळे स्वाभाविकच राज्यपालांनी मंत्रिमंडळाला, जे मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीनंतर, त्यांच्याशी कन्सल्ट करून भरावे अशी अपेक्षा आहे। तर भाजप म्हणते तुम्ही संविधानाचा अभ्यास केलेला नाही, तुम्हाला माहिती नाही आहे, राज्यपाल हे आपल्या याने निर्णय घेऊ शकतात कारण हा केंद्रशासित प्रदेश आहे। त्यामुळे या निकालानंतर सुद्धा वेगळं राजकारण केंद्र विरुद्ध राज्य असं रंगलं तर आश्चर्य वाटायला नको। हे जम्मू काश्मीरच्या बाबतीत। हरियाणामधलं एक वैशिष्ट्य सांगतो, तिथं जेजेपी जननायक जनता पार्टीची स्थापन केलेली दुष्यंत चौटाला घराण्यातल्या देवीलाल यांच्या, त्यांना 0 जागा आतापर्यंत दिसते। एक्झिट पोल सुद्धा 0 किंवा 1-2 दिसत होते। या दुष्यंत चौटालांनी जेजेपीनी सत्ता पण उपभोगली उपमुख्यमंत्री म्हणून। गेल्या वेळी त्यांना भाजप विरोधी कौल मिळाला होता, त्यांच्या 10 जागा आल्या होत्या, मात्र ते भाजपसोबत गेले। भाजपचं बहुमत नसताना त्यांना सत्तेत आणलं। मात्र शेतकरी आंदोलनाच्या वेळी
ते सत्ता सुखात मग्न झाल्याचा आरोप झाला. लोकसभेआधी ते वेगळे झाले, तिथे सुद्धा त्यांचा त्रिफळा उडाला आणि आता सुद्धा हरियाणातल्या मतदारांनी, शेतकऱ्यांनी त्यांना माफ केलेलं सध्या तरी, अर्थात पुन्हा स्पष्ट करतो, हे प्राथमिक कौल आहे, हे दिसत नाही आहे. तिथं त्यांनी चंद्रशेखर आझादांच्या आझाद समाज पार्टीशी युती केली होती युपीतल्या, मात्र दलित मतदारांनी सुद्धा तिकडं त्यांना मतं मिळवण्याची आझादी मात्र दिलेली दिसत नाहीये. विक्रांत. बरं सर, आणखी एक मुद्दा जो लक्षात येतोय तो म्हणजे तुम्ही जसं म्हणालात राज्यपाल नियुक्त जे 5 आमदार असतील ते महत्त्वाचे आहेत, मात्र आत्ताची जी आकडेवारी जम्मू काश्मीरची सांगते त्यामध्ये PDP 1 आणि इतर 3 म्हणजे हे 4 आमदार सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कुठेतरी जर स्पष्ट बहुमत कोणत्याही युतीला, कोणत्याही आघाडीला मिळालं नाही तर हे 4 आमदार सुद्धा महत्त्वाचे ठरू शकतात आणि त्यावरून सुद्धा राजकारण रंगू शकतं. त्याविषयी थोडं तुमच्याकडून त्यावर्षी थोडी तुमची विक्रांत, एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की काश्मीरमध्ये आज सकाळी तुम्ही या बुलेटिनची सुरुवात करताना, पुढारी न्यूजच्या मतसंग्रामाची सुरुवात करताना, या जबरदस्त कव्हरेजची सुरुवात करताना आपण फारुख अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचा एक बाईट ऐकवला. मला असं वाटतं जर जमलं तो बाईट पुन्हा एकदा आपण लोकांसमोर मांडला पाहिजे. काय म्हटलंय त्यांनी, जर तो बाईट असेल तर खरोखर आपण ऐकवलं पाहिजे, कारण खूप महत्त्वाचं विधान फारुख अब्दुल्ला यांनी केलेलं आहे. ते म्हणालेले आहेत की भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी वेळ आली तर आम्ही PDPला ही सोबत घेऊ. PDP भाजप सोबत गेल्या सत्ता काळात गेलेला पक्ष, ज्यांनी भाजपशी युती केली, सत्तेवर आल्या PDPच्या मेहबूबा मुफ्ती स्वतः यावेळी त्या लढत नाही आहेत, त्यांच्या कन्या लढतायत. त्या PDP सोबत जर भाजपा विरोधात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स गेले तर मात्र भाजपा 5 आमदार राज्यपाल नियुक्त केले तरी सुद्धा सत्तेबाहेर राहण्याची शक्यता वर्तवली जाते. विक्रांत. सर, तुम्ही जे म्हणताय की फारुख अब्दुल्ला यांनी वक्तव्य केलं होतं PDPला सोबत घेण्यास आम्ही तयार आहोत. आपण खरं तर अपडेट पाहूयात. हरियाणात कलांमध्ये काँग्रेसला बहुमत, 46 जागांवर काँग्रेसची आघाडी झालेली आहे. म्हणजे कल जे समोर येत आहेत, आघाडीचे कल आहेत, त्यामध्ये 45 जागांची गरज आहे खरं तर हरियाणामध्ये सरकार बनवण्यासाठी, 45 आमदारांची. आणि आता 46 जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे सध्याच्या प्राथमिक कलांनुसार काँग्रेसचं सरकार बनू शकतं असा अंदाज आपण लावू शकतोय. मी पुन्हा एकदा जातो धर्मपाल मेश्राम जे भाजपचे प्रवक्ते आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. त्यापूर्वी आपण ही दृश्य पाहतोय हरियाणामध्ये. खरं तर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून, काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आता जल्लोष केला जातोय, अगदी मिठाई वाटली जाते. धर्मपाल मेश्रामची काय प्रतिक्रिया? 46 जागा झालेल्या आहेत आघाडीवर, काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्ष सुरुवातीला पहिल्या फेरीत आपणच दाखवल्याप्रमाणे फक्त 10 जागांवर आघाडीवर होता. त्यानंतर तो 22, त्यानंतर 25, आता 19. ही जी लढत आहे ती काट्याची दिसत आहे आणि जर अशी स्थिती राहिली तर शेवटच्या मतमोजणीच्या फेरीमध्ये काय निकाल लागतील त्याबद्दल आत्ता बोलणं संयुक्तिक होईल असं मला वाटत नाही. फार घाईचं होईल, परंतु हे निश्चित आहे की निवडणूक काट्याची होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निकाल कोणत्याही पद्धतीचा लागू शकेल. आणि अद्यापही भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे आश्वस्त आहोत की आम्ही जे काही मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये असेल किंवा मोदीजींच्या काळामध्ये असेल, आता जसं मी ऐकत होतो काँग्रेसचे प्रवक्ते अग्निवीर योजनेच्या संदर्भाने बोलत होते, त्यावेळेला मी अग्निवीर योजनेच्या संदर्भामध्ये संसदेतलं राहुल गांधींचं भाषण ऐकत होतो. ते म्हणाले की अग्निवीराला 1 करोड रुपये देण्यात येतील अशा पद्धतीचं स्पष्टीकरण माननीय राजनाथ सिंगजी यांनी दिलं. जेव्हा माननीय मंत्री महोदयांनी संसदेच्या पटलावरती स्पष्टीकरण दिलेलं असताना त्यावेळेला राहुल गांधी असं म्हणाले की नहीं नहीं वो जो बोल रहे वो बोल रहे, मैं जो बोल रहा हूं मैं बोल रहा हूं, जो होने वाला पता नहीं. अशा पद्धतीचे संशयास्पद आणि हास्यास्पद स्टेटमेंट जर या देशाचे विरोधी पक्षनेते संसदेच्या पटलावर करणार असतील तर त्या पक्षाचं भवितव्य किंवा भविष्य काय असेल हे जरा आश्चर्यकारक आहे. आजचे निकाल काही असले किंवा मग येणाऱ्या भविष्य काळातील या देशाची लोकशाही किती प्रगल्भ झालेली आहे, जनता किती प्रगल्भ झालेली आहे ते भविष्यातच कळेल.
आज जे काही निकालाचे निर्णय असतील, बरं, परिणाम पण तुम्ही असतील, सुरुवातीला जे त्यामुळे म्हणाला खूप काही होतात फरक की पडेल असं स्पष्ट मला वाटत बहुमत नाही. हे भाजपला मिळेल आणि आम्ही स्पष्ट बहुमतासह दोन्ही राज्यांमध्ये सत्ता स्थापन करू, असं तुम्ही सुरुवातीला म्हणाला होता. त्यावर अजूनही ठाम आहात? आता हे कल समोर येत आहेत तरी अजूनही तुम्हाला असं वाटतंय की स्पष्ट बहुमत मिळेल? निश्चितपणानं जोपर्यंत निवडणुकीच्या अंतिम फेरीची मतमोजणी होणार नाही तोपर्यंत आम्ही निश्चितच आशावादी आहोत आणि अजूनही आपल्या म्हणण्यावरती ठाम आहोत की या आट्याकाट्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला निश्चितपणानं बहुमत मिळेल आणि आमचं सरकार दोन्ही राज्यांमध्ये संवैधानिक पद्धतीनं साकार होईल. बरं, हनुमंत पवारांकडे जातो. हनुमंत पवारजी, अजूनही धर्मपाल पेशराम जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांना असं वाटतं की दोन्ही राज्यांमध्ये आमचं सरकार येईल. तुम्हाला काय वाटतं आता काँग्रेसने जवळपास बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे कलांमध्ये? हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे हे आम्हाला प्रचारात ग्राउंडवर दिसलेलं आहे. त्या जनतेनं ते ठरवलेलं आहे. लोक उघडपणे बोलत होती. आता आपल्या सर्वेमधूनही ते समोर येतंय, एक्झिट पोल मधूनही तुम्ही ते दाखवताय आणि एक्झिट पोल आता निकालामध्ये परावर्तित होतानाही दिसतायत. मुद्दा हा आहे की भारतीय जनता पक्षानं केंद्रामधल्या 10 वर्षाच्या काळामध्ये आणि हरियाणामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये जी जुमलेबाजी केली, जो खोटारडेपणा केला, जो अन्याय अत्याचार शेतकऱ्यांवर, कुस्तीपटूंवर केला, अग्निवीर मधल्या आमच्या युवकांना जे देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यासाठी तिथं जात होते, त्यांच्यामध्ये भेदभाव करण्याचं पाप या भारतीय जनता पक्षानं केलं. हा भारतीय जनता पक्ष आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये युवकांना सांगतो की आम्ही तुम्हाला आता पूर्णवेळ नोकरी देऊ, मग त्यांना अर्धवेळ सैनिकाची नोकरी अग्निवीरच्या माध्यमातून तुम्ही का थोपवली होती? मुद्दा राजनाथ सिंग काय बोलले हा आता असू शकत नाही. मुद्दा राहुलजींनी संसदेत काय बोललं याच्यापेक्षाही मुद्दा आता हरियाणामधल्या युवकांना राजनाथ सिंगजी यांचं स्पष्टीकरण आवडलं की राहुलजी गांधी यांनी अग्निवीर योजनेवर उठवलेला आवाज आवडला हे बघण्याची ही वेळ आहे. घोडा मैदान लांब नाही. अवघ्या काही तासामध्ये, 1.5-2 तासामध्ये सगळे निकाल स्पष्ट होतील आणि हरियाणामधल्या युवकांनी भारतीय जनता पक्षाच्या कानाखाली सनसनीत लावलेली आपल्याला दिसेल. हा निकाल मान्य करावा मोठ्या मनानं, आपलं चुकलं तिथं हे मान्य करावं मोठ्या मनानं आणि पुढे जावं. बरं, म्हणजे घोडा मैदान दूर नाही असं तुम्ही म्हणताय. आपण पुन्हा एकदा आतापर्यंतची जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी पुन्हा एकदा आपण पाहूया. त्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचे निकाल आपण लाईव्ह पाहतोय पुढारी न्यूजवर. जम्मू काश्मीरमध्ये 28 जागांवर काँग्रेस आणि एनसी या युतीची आघाडी सध्या तरी पाहायला मिळते, तर भाजपची 22 जागांवर आघाडी पाहायला मिळते. पीडीपी 3 जागांवर, तर इतर जे उमेदवार आहेत ते 8 जागांवर आघाडीवर असल्याची सध्याची आकडेवारी. तर आपण हरियाणाचा सुद्धा नेमका काय कल आतापर्यंत समोर आलाय तेही पाहूया. हरियाणामध्ये काँग्रेस 47 जागांवर आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र पाहायला मिळतंय. भाजप 20 जागांवर, तर इतर 4 जागांवर आणि INLD हे 2 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बरं, मी पुन्हा एकदा मेश्राम यांच्याकडे जातो जे भाजपचे प्रवक्ते आहेत. हनुमंत पवार यांनी मला एक आवाहन केले, एक विनंती केली असं म्हणूया की मोठ्या मनानं आपल्या चुका झाल्या हे कबूल करा. चुका झाल्यात असं वाटतंय या निवडणुकीचे कल लक्षात घेता? त्या मोठ्या मनानं स्वीकारा अशा पद्धतीचं म्हणलं त्यापेक्षा त्यांनी कानाखाली सनसनीत मारलेली दिसेल अशा पद्धतीचं वक्तव्य देखील केलेलं आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही काँग्रेसच्या प्रवक्त्याची अप्रगल्भता आहे. हा त्याच्यातला अशिक्षितपणा आहे. काँग्रेसनं 2014-2019 मध्ये मग या देशातल्या जनतेनं काँग्रेसच्या कमरेखाली चाळण केलं का अशा पद्धतीचं वक्तव्य करून मी तशा पद्धतीची अप्रगल्भता दाखवणार नाही. फक्त एक लक्षात घ्या, मी अजूनही आपल्या शब्दावर ठाम आणि कायम आहे. जोपर्यंत निवडणुकीच्या अंतिम फेरीचा निकाल लागत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीच्या प्रेडिक्शनला, कोणत्याही पद्धतीच्या एक्झिट पोलला कायदेशीरपणे थारा देता येत नाही. आणि एक लक्षात घ्या, निवडणुकीच्या निकालानंतर देखील जोपर्यंत एखाद्या निवडून आलेल्या उमेदवाराला तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत तो जिंकला असं ज्या पद्धतीनं कायदेशीर पद्धतीनं म्हणता येत नाही.
तोपर्यंत निवडणुकीच्या अंतिम फेरीचा जोपर्यंत निकाल लागणार नाही आणि स्पष्टपणे तुमचं अपडेट्स जे आहेत ते या निकालासंदर्भातले समोर येत आहेत. आपण त्या अपडेट्सवर एक नजर टाकूया. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचे निकाल आपण लाईव्ह पाहतोय. काही अपडेट्स समोर येत आहेत महत्त्वाचे. हरियाणात कलांमध्ये काँग्रेसला आता बहुमत मिळालेलं आहे. जवळपास 50 जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र आहे. हरियाणात काँग्रेसची हाफ सेंचुरी झालेली आहे. 50 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे, तर भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे.